सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि या कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर मी या कार्यालयामध्ये सध्या एंट्री करतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे जे उपअभियंता आहे, हे कॅबिन आहे, या कॅबिनमध्ये हे अधिकारी उपस्थित नाही आहे। मात्र यांच्या कॅबिनमध्ये आपण जर पाहिलं तर हे जे विद्युत प्रवाहाचं जे लाईट आहे ट्यूब आता सध्या देखील या ठिकाणी लावलेलं आहे आणि ही जी खुर्ची आहे या खुर्ची आता स्मशान शांतता या ठिकाणी पसरलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये विद्युत प्रवाह असेल, या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये पंखे असतील, हे सर्रासपणे चालू आहे। आणि या वीज बिलाचा जो भरा आहे जो सर्वसामान्यावरती पडतो, सर्वसामान्य खिचेवरती पडतो। आणखी काही कर्मचारी आपले अधिकारी आवक जावक विभागाला इथं कोणी नाही, या ठिकाणी कोणतरी महिला कर्मचारी आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। ताई, तुम्ही इथं कार्यरत कर्मचारी आहात का? इथं कोणी नाही, कसं काय जेवायला गेले राव साईडमध्ये आणि साईटवर गेले, जे लोक साईटवर गेले। ताई, हे जे फॅन आणि लाईट चालू आहे दिवसा, तर हे फॅन लाईट जर ते कोणी नसेल तरी विद्युत प्रवाह वाया जाण्याचा प्रश्न नाही आहे, तर या ठिकाणी चालू आहे, याची जबाबदारी कसं काय कोण शिकवली? नाही, मी तिथं बसले होते ना, पुन्हा बाहेर गेले होते, तिथं बसले होते मी आता। बरं, मग आता हे कुठे गेलेले? हे साईडवर गेले, हे आता जेवायला गेले। कुठं? इथंच दंगवाडी, त्यांचं घर आहे दंगवाडी। कर्मचाऱ्याला 24 तास 24 तास त्यांनी ड्युटीमध्ये कार्यालयामध्ये बंधनकारक असतं, मग कुठल्या आदेशाने ते जेवायला घेऊ शकतो? काय सांगा तुम्ही त्याची पाठराखण करताय, तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात, तुम्ही तुमचं काम चोखपणे करताय, तुम्ही तुमच्या कामापुरतं या ठिकाणी प्रतिक्रिया देणं बंधनकारक होतं, तुम्ही या कर्मचाऱ्याची पाठराखण करताय का? नाही, जेवायला गेले मला सांगून गेले म्हणून कोण सांगायचं? जेवायला गेले त्यांना इथं राहणं बंधनकारक, कार्यालयामध्ये डब्बा सोबत आम्ही इथं पण ते जेवण करू शकतो। आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस या ठिकाणी असंच परिस्थिती आहे, तर तुम्ही त्यांची पाठराखण काय करता असं माझं मानणं आहे। म्हणजे सांगून दिलं मला का मॅडम मी जेवू? आपण जर पाहिलं तर हे ज्या महिला कर्मचारी आहे या ठिकाणी या उपस्थित आहे, त्यांनी सांगितलं मी इथे होते, मात्र त्या देखील बाहेर प्रांगणामध्ये फोनवरती बोलत असताना आपल्याला दिसलं या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही आहे, आपण पाहू शकता या महिला कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त। दुसरी गोष्ट, या ठिकाणी लेखा विभाग असेल, आता हे जे नागरिक आहे हे नागरिक या ठिकाणी काहीतरी निवेदन देण्यासाठी आलेले आहे, आपण त्यांच्याकडनं पण जाणून येऊ। दादा, काय नाव तुमचं, कशासाठी आलेले तुम्ही या विभागामध्ये कशासाठी आलेले? हे निवेदन द्यायसाठी। बरं, या ठिकाणी कोणी आहे? नाही साहेब, लोक कोणी। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठलाही कर्मचारी, अधिकारी तर कधीच उपस्थित नसतात, मात्र या ठिकाणी कर्मचारी देखील या ठिकाणी नाही आहे। आणि या ठिकाणी आपण परत एकदा मी कॅमेरामॅनला विनंती करेल, विद्युत प्रवाहाच्या विद्युत लाईट आणि पंखे हे सर्रासपणे दिवसा काम नसताना, या ठिकाणी कर्मचारी नसताना, अधिकारी नसताना सर्रासपणे चालू आहे। या ठिकाणी प्रशासनावरती विद्युत प्रवाहाच्या विजाचा जो भर आहे तो पडण्याचा मोठा या ठिकाणी दिसतंय आणि हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातला पैसा असल्याचं दिसतंय। सोनाजी तोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।